यशोधरा नगर पुलिस स्टेशन के अंतर्गत एक घर में एक बड़ा हादसा टल गया। एक 7 दिन के बच्चे के नामकरण समारोह में रसोई गैस सिलेंडर में रिसाव के कारण अचानक आग लग गई। इस घटना में पुलिस निरीक्षक सुहास राउत और स्थानीय लोगों ने मिलकर करीब 12 लोगों की जान बचाई, जिसमें वह नवजात शिशु भी शामिल था। इस दौरान उषा सांगड़ीकर नाम की एक महिला के हाथ में मामूली चोट आई। यह घटना रविवार की शाम करीब 4 बजे की है, जब पुलिस निरीक्षक सुहास राउत गश्त पर थे। उन्हें बिना की मंगलवारी में एक घर के बाहर लोगों की भीड़ दिखाई दी। वहां पहुंचने पर उन्हें पता चला कि सूर्यभान सांगड़ीकर के घर में उनके 7 दिन के पोते का नामकरण चल रहा था। खाना बनाते समय गैस सिलेंडर में रिसाव होने के कारण आग लग गई। पुलिस निरीक्षक राउत ने तुरंत अग्निशमन दल को फोन किया और पास में गश्त कर रहे पुलिस कर्मियों को भी घटनास्थल पर बुलाया। इसके बाद उन्होंने स्थानिक लोगों की मदद से आग में फंसे सभी लोगों को सुरक्षित बाहर निकाला। पुलिस की त्वरित कार्यवाही और सूझबूझ से एक बड़ा हादसा होते होते बच गया। यशोधरनगर पोलीस स्टेशनमध्ये काल घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी आहे की काल विश्व हिंदू परिषद यांची भव्य रॅली पवननगर येथून निघालेली होती। सेन्सिटिव्ह बंदोबस्त होता। ती सदरची रॅली ही पवननगरमधून पाचपावली हद्दीमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही व स्टाफ हे हद्दीमध्ये सतर्क पेट्रोलिंग चालू होती। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही अशा दृष्टीने पेट्रोलिंग करीत असताना मंगळवारी परिसरामध्ये एका घरासमोर गर्दी जमलेली दिसली। त्यामुळे आम्ही तिथे लगेच धाव घेतली की कशामुळे गर्दी जमली। तर तिथे गेल्यानंतर समजले की सिलेंडरला लीक झाल्यामुळे रेग्युलेटरला तिथे आग पेटलेली होती। आम्ही पोहोचलेलो असताना स्थानिक नागरिक जे आहे त्यांनी मदत कार्य सुरू केले होते। त्यानंतर आम्ही स्टाफसह इमिजिएट तिथे पेट्रोलिंग करताना पोहोचलो आणि पुढच्या जे मदत कार्याला आम्ही त्यांच्यासोबत मदत केली। आणि घरातील जे आहेत सूर्यभान टाकळीकर यांच्या घरी 7 दिवसाचा बाळ होतं। त्याचा नामकरणाच्या कार्यक्रमासाठी स्वयंपाक बनवण्याचा काम घराच्या बाजूलाच जिन्या पहिल्या मजल्यावरती तिथे स्वयंपाकाचं बनवण्याचं काम चालू होतं। आणि त्याच्यामध्ये जितू सांगडीकर, काजल सांगडीकर असे एकूण 7-8 आणि 4-5 लहान मुले असे त्या घरामध्ये होते। आणि आग लागल्यानंतर स्थानिक लोक जे आहे कृष्णा नारायण टाकळीकर, आकाश बंडूजी डोरले, हेमंत किशोर डोरले, आकाश टाकळीकर, जागेश्वर राईकर, उमाकांत वाडीकर यांनी भरीव तिथे मदत केली बचाव कार्यामध्ये। आणि आमच्यासोबत SC गणेश गुप्ता होते, त्यानंतर रितेश दुधे होते आणि नंतर बीट मार्शलसुद्धा तिथे इमिजिएट पोहोचले। त्यामध्ये चंद्रकांत कटरे आणि मनोज डोले अशा पद्धतीने हे सर्व स्टाफ तिथे असल्यामुळे कुठलाही पुढचा अनुचित प्रकार घडला नाही। त्यानंतर आम्ही सिलेंडर सुरक्षित ठिकाणी ठेवून गॅस कंपनीला कॉन्टॅक्ट करून त्याचा योग्य तो बंदोबस्त व विल्हेवाट लावून जी जमलेली गर्दी होती त्या गर्दीचा संपूर्ण बंदोबस्त करून वेळीच तिथे शांतता प्रस्थापित केली। तिथे पोहोचल्यानंतर परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर इमिजिएट आम्ही माननीय निकेतन कदम सर झोन 5 यांना माहिती दिली। त्यानंतर माननीय ACP साहेब बंडीवार साहेब यांना तात्काळ घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 7 नागपूर।